प्रकृती बिघडल्याने काही दिवस कार्यकर्त्यांशी भेट आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती राहणं शक्य राहणार नाही अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रातून कार्यकर्त्यांना दिली आहे। लवकरच ठणठणीत बरा होऊन पुन्हा संवाद साधेल असंही राऊतांनी पत्रात नमूद केलेलं आहे। संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना नेमकं काय पत्र लिहिलंय ते आपण ग्राफिक्स मधून बघूया। आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं। उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर गर्दीत जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले, त्याला नाईलाज आहे। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन भेटीस येईन। साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन। आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असं राऊतांकडून कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं गेलंय। संजय राऊत यांची प्रकृती सुधारित व्हावी, चांगली व्हावी याबद्दल आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत। संजय राऊत यांची प्रकृती अस्वस्थ असेल तर त्यांनी नक्की काळजी घ्यावी। पत्रकार परिषद घेण्याच्या आधी आपली तब्येत महत्त्वाची असते, त्यामुळे संजय राऊत यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे, आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी। संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये तातडीने सुधारणा व्हाव्यात यासाठी मी देखील देवाकडे प्रार्थना करेल। संजय राऊत या आजारातनं लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात यावेत। संजय राऊतची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे। त्यांना चांगलं आयुष्य मिळो, लवकर त्या आजारातून बरे होत, परंतु हे राजकीय दुखणं नसावं, शारीरिक असेल तर ईश्वरासाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत, 100 वर्ष जगावेत अशा